तर हा असा बन आहे, तर नायलॉन मध्ये जाडी शेव येते ना ती शेव। खूप छान टेस्ट आहे, मस्त एकदम एक नंबर टेस्ट आहे। आता समजलं इथे एवढी जास्त गर्दी का असते मिसळ खायला, ते खूप मस्त मस्त टेस्ट आहे एकदम छान, हायली रेकमेंडेड मिसळ। हाय हॅलो नमस्कार, निशा ऑल इन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण आलो आहोत कराडच्या आणखीन एका आयकॉनिक प्लेस मध्ये, तर हॉटेल चंद्रविलास भुवन मध्ये आलो आहोत आपण। तर इथे यायचं कसं ते तुम्हाला सांगते। तर आता आपण आहोत दत्त चौकामध्ये। कराडचं दत्त चौक भरपूर फेमस आहे। आणि आणखीन एक लँडमार्क सांगते तुम्हाला, ही रयत सेवक बँक आहे। आणि या साईडला बघू शकता तुम्ही शिवतेज नागरी सहकारी पतसंस्था देखील आहे। तर त्याच्याच बरोबर खालती चंद्रविलास भुवन म्हणून आहे। तर चंद्रविलास भुवन हे हॉटेल कराड एसटी स्टँड पासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती, अगदी वॉकेबल डिस्टन्स वरतीच आहे दत्त चौकामध्ये। तर 75+ इयर्सची परंपरा आहे यांची। तर मग आतमध्ये जाऊया, बघूया आणि काय फेमस आहे यांचं। आपण ऑर्डर केलेला आहे हॉटेल चंद्रविलासचा स्पेशल बन मस्का चहा। तर इथे बघू शकता तुम्ही, मस्तपैकी पाव आहे, त्याला मध्ये बटर लावलेलं आहे, जसं आपल्याला इराणी कॅफेमध्ये वगैरे मिळतं ना तसंच। आणि पाव एकदम सॉफ्ट वाटतं, फ्रेश वाटतं, आणि मस्तपैकी चहा सोबत गरमागरम थंडीमध्ये मस्त, कराडमध्ये मस्त थंडी पडली आहे, तर आता चहा आणि बन मस्का खायला या। तर हा असा बन आहे, त्याला असं मधून कट केलेलं आहे आणि दोन्ही साईडला बटर लावलेलं आहे, बघू शकता भरपूर बटर लावलेलं आहे। आणि पाव एकदम सॉफ्ट आहे, बन पाव मध्ये टुटी फ्रुटी पण आहे, तुम्ही बघू शकता। आणि मस्तपैकी बटर लावलेलं आहे, भरपूर कंजूस नाही केली अजिबात। तर आपण आता असंच हा बाईट खाऊन बघूया पहिला। मस्त एकदम फ्रेश आहे, पाव भरपूर फ्रेश आहे आणि बटर लावलेलं आहे भरपूर प्रमाणामध्ये। मला बटर पर्सनली खूप आवडतं आणि पावासोबत अजून जास्त आवडतं। खूप मस्त आहे, एकदम रिफ्रेशिंग, एकदम जसं इराणी कॅफेमध्ये मिळतं ना तसंच आहे अगदी मस्त। चहा एकदम कडक आहे, स्ट्रॉंग आहे, गरमागरम एकदम मस्त वाटते गरम चहा सोबत खायला। बटरची टेस्ट आहे ना ती अशी घरगुती वगैरे अशी बनवतो ना आपण तशी आहे, अमूल बटर सारखी अजिबात नाही आहे। म्हणजे अमूल बटर कसं सॉल्टी असतं, हे तसं अजिबात नाही आहे, तसं घरी बनवल्यासारखी टेस्ट आहे आणि खूप फ्रेश आहे एकदम बटर पाव दोन्ही। जसं की तुम्हाला मगाशी पण सांगितलं की पावामध्ये म्हणजे बनमध्ये टुटी फ्रुटी आहे, तर ते चहासोबत डीप केल्यानंतर त्याची पण मध्ये मध्ये टेस्ट लागते, त्याचा पण मध्ये क्रंच येते मस्तपैकी, तर ते पण गोड असं, बटरची वेगळी टेस्ट, पावाची टेस्ट आणि चहा पण गोड आहे, तर त्याचं एकूणच कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं। आपण ऑर्डर केली आहे चंद्रविलासची स्पेशल दही मिसळ। तर दही मिसळ इथे आलेली आहे, काय काय आहे दही मिसळमध्ये सांगते तुम्हाला। तर इथे मिसळ आहे मस्तपैकी, भरपूर सारं फरसाण, शेव, नायलॉन मध्ये जाडी शेव येते ना ती शेव आहे भरपूर, आणि गाठ्या दिसत आहेत, बुंदी दिसते तुम्हाला, आणि कोथिंबीर भरपूर सारी दिसते। बाजूला कट पण दिलाय वेगळा आणि त्याचा कलर बघू शकता तुम्ही, मस्त एकदम। कट, सॅम्पल, रस्सा, काय बोलाल ते। कटामध्ये टोमॅटो दिसतोय, मटकी दिसते, आणि भरपूर सारा कढीपत्ता दिसतोय, कांदा दिसतोय, बघू शकता तुम्ही, आणि कोथिंबीर सुद्धा आहे। आणि इथे दही आहे, दही मिसळ मागवली म्हणून दह्याची वाटी आहे, 2 पाव आहेत मस्तपैकी, पाव फ्रेश आहे भरपूर, आणि कांदा आहे इथे, आणि लिंबू आहे। चला आता मिसळ टेस्ट करूया आणि मग सांगते तुम्हाला कशी आहे मिसळ ते। आपण थोडासा कट घेऊया, कट सॅम्पल, तुमच्या भागामध्ये याला काय बोलतात कमेंट करून सांगा। मस्त गरम गरम आहे, कांदा टाकूया थोडासा परंपरेनुसार, लिंबू पिळूया, पहिले अशीच मिसळ खाऊन बघते, मग पावासोबत खाते।
मस्त एकदम ना अशी घरगुती टाईप टेस्ट आहे आणि हे कटाची ना टेस्ट आपण जसं घरी मटकीचा जर रस्सा वगैरे बनवतो ना तशी टेस्ट आहे आणि छान कांदा खोबरं किंवा लसूण आलं हे सगळं असं आपण मिक्स करून जसं वाटण बनवतो ना थोडंसं पण घट्ट नाही थोडंसं पातळ कट आहे तर त्याचं मिक्सचर बनवून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मटकीची छान टेस्ट येते आणि फरसाण एकदम फ्रेश आहे क्रंची आहे आता एवढ्या वेळ हे कटामध्ये होतं तरी पण ते एकदम सॉगी नाही झालेलं आहे बऱ्यापैकी क्रंच येतो त्याला अजून पण आणि एकदम छान बॅलन्स टेस्ट एकदम पण जास्त तिखट नाही आहे मीडियम आहे म्हणजे तिखट पापडी पण आहे तुम्ही बघू शकता फरसाणमध्ये कढीपत्ता कोथिंबीर कांदा याचा भरपूर वापर केलेला आहे मटकीची मिसळ आहे मटकीची मिसळ पर्सनली मला खूप आवडते आणि छान कलर पण किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही दिसायलाच खूप टेम्पटिंग दिसते आणि खायला तर आहेच टेम्पटिंग मस्त वाटते एकदम खायला पण पावासोबत खाऊन बघूया आता वा बघून जसं तोंडाला पाणी सुटते पावासोबत खूप छान टेस्ट आहे मस्त एकदम एक नंबर टेस्ट आहे आता समजलं इथे एवढी जास्त गर्दी का असते मिसळ खायला ते खूप मस्त मस्त टेस्ट आहे एकदम छान हायली रेकमेंडेड मिसळ चंद्रविलासची थोडंसं दही खाऊन बघूया छान दही पण एकदम असं घरी लावलेलं असतं ना जास्त आंबट वगैरे नाही आणि मस्त बॅलन्स करते तुम्हाला तिखट मिसळ लागली की मग दही खाऊ शकता तुम्ही आणि एकदम बॅलन्स पोट मध्ये थंड वाटेल एकदम पोटामध्ये छान आहे टेस्ट एकदम दह्याची पण पाव पण एकदम फ्रेश आहेत मस्तपैकी एकदम 2 पाव दिलेले आहेत काय फ्राय वगैरे त्याला केलेलं नाही नॉर्मलच पाव आहेत भरपूर फ्रेश आहेत आणि असे एकदम बघू शकता लुसलुशीत एकदम तर हे आहे हॉटेल चंद्रविलासचं मेनू कार्ड टॅगलाईन बघा आलेली आहे चव चैतन्य चित्त प्रसन्न 75 वर्षांची परंपरा भरपूर जुना आहे आणि ह्यांच्या ब्रांचेस आहेत सातारा कोरेगाव कराड वाशी पुणे आपल्या म्हणजे मुंबईला पण आहेत नवी मुंबईला वाशीला मेनू कार्डमध्ये सकाळचा नाश्ता वगैरे सगळे आपला महाराष्ट्रीयन जो नाश्ता असतो तो पोहे शिरा उपमा वडा चटणी मिसळ मेन मिसळ ह्यांची फेमस आता आपण खाल्ली दही मिसळ त्याची प्राइसिंग 70 रुपीज आहे बाकी पुरी भाजी वगैरे सगळं मिळतं दही वडा पण मिळतो सगळ्या प्रकारचे ज्यूसेस आहेत ते बघू शकता त्याची प्राइसिंग आणि पावभाजी पण आहे पावभाजीमध्ये बघा कोल्हापुरी पावभाजी पण आहे आणि त्यांची चंद्रविलास स्पेशल पावभाजी देखील आहे ती पण ट्राय करू शकता तुम्ही बाकी चहा कॉफी लेमन टी सुद्धा मिळतो इथे लस्सी मिळते ताक मिळतं लिंबू सरबत वगैरे सगळे पेय मिळतात आणि साऊथ इंडियन पण इथे डिशेस मिळतात म्हणजे इडली सांबार मेदूवडा इडली फ्राय देखील मिळते इथे इडली फ्राय आपण घरी वगैरे करतो ना इडली उरल्यानंतर तसं ते प्रत्येक हॉटेलमध्ये मिळत नाही ते इथे मिळते नक्की ट्राय करा ही पण आणि इडली वडा मिक्स वगैरे गार्लिक डोसा डोशाचे बरेचसे प्रकार आहेत उत्तप्पाचे बरेचसे प्रकार आहेत उत्तपम थाळी पण आहे हे पण एक युनिक आहे 130 रुपीजला आहे बघा ब्रेड बटर सुद्धा मिळतं बन मस्क मिळतो आता आपण बन मस्क खाल्ला 30 रुपीजला ब्रेड बटर रोस्ट व्हेज सँडविच म्हणजे सँडविचचे बरेचसे प्रकार आहेत आता उपवास असेल तुमचा तर उपवासाचे देखील बरेचसे प्रकार आहेत दही खिचडी आहे खोबरा पॅटीस आहे साबुदाणा वडा आहे वडा पॅटीस बटाटा वेफर आणि गोड पदार्थांमध्ये बघा डिंक लाडू मलाई बर्फी मलाई गुलाबजाम बालुशाही हा बंगाली मिठाईचा प्रकार आहे तो देखील मिळतो इथे आणि यांचं फरसाण भरपूर फेमस आहे तुम्हाला दाखवतो मी नंतर पण ह्याची प्राइसिंग सांगून टाकते पाव किलो 100 रुपये तर चंद्रविलासचं फरसाण भरपूर फेमस आहे इथे आलात तर नक्की ट्राय करा सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता
व्यवस्थित इनफ स्पेस आहे म्हणजे बसायला, आणि साईडची गर्दी चालूच आहे. आणि त्यांचं ओपन किचन आहे तिथे, तुम्ही ते पण बघू शकता. बाजूला असा मेनू लावलेला आहे आणि भरपूर सारा स्टाफ आहे आणि स्टाफ देखील खूप पोलाईट आहे आणि सारखे येऊन विचारतात की काय पाहिजे वगैरे ते. तर एकूणच भरपूर छान एकदम ॲम्बियन्स आहे, मस्त एकदम असं. तर इथे चंद्रविलास मिसळची फ्रँचायझी देखील मिळते. तर त्यासाठी तुम्ही इथे या दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. इथे दिलेलं आहे बघा, फॉर चंद्रविलास मिसळ फ्रँचायझी इन्क्वायरीज कॉल, या नंबरवरती. तर तुम्ही फ्रँचायझी देखील घेऊ शकता चंद्रविलास मिसळची. चंद्रविलासचं फरसाण खूप फेमस आहे इथे कराडमध्ये. तर हे पाव किलोचं पॅकेट आहे, पाव किलो 100 रुपयाला आहे, बघू शकता तुम्ही. आणि भरपूर फेमस आहे, बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे चंद्रविलासचं फरसाण एकदा नक्की ट्राय करा म्हणून. तर नक्की या इथे आणि फरसाण पण ट्राय करा तुम्ही. मिसळमध्ये हेच वापरलं जातं ना, तुम्ही इथेच बनवताना म्हणजे स्वतः बनवतात? याच्यापेक्षा थोडासा हा स्नॅक्स आयटम आहे आणि तो थोडासा याच्यापेक्षा मोठी साईज आहे. हा जो छोटा आहे सेम यामध्ये आहे. अच्छा. तर मिसळमध्ये पण ह्यांचंच फरसाण वापरलं जातं. तर हे स्वतः बनवतात इथे फरसाण. तर खूप छान क्वालिटी असते फरसाणची. तर हे पाव किलोचं पॅकेट आहे आणि इथे अर्धा किलोचं पण मोठं पॅकेट आहे. अर्धा किलोचं मोठं पॅकेट आहे 200 रुपयाला आणि हे पाव किलोचं 100 रुपयाला. तर तुम्ही आसपास इथे कराडला वगैरे येत असाल काही कामानिमित्त, किंवा तुम्ही स्टुडंट आहात कॉलेजमध्ये वगैरे येत असाल, तर इथे चंद्रविलास हॉटेलची मिसळ नक्की ट्राय करा. एकदम हायली रेकमेंडेड आहे, खूप छान टेस्ट आहे, एकदम मस्त टेस्ट आहे. नक्की या आणि भेट द्या चंद्रविलास भुवनला. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.